दर्शक अशोक वानखेडे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वानखेडे सर, स्वागत तुमचं। आतापर्यंत पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी, शरद पवार यांच्याशी झालेली बैठक, म्हणजे आज सकाळी सुद्धा बैठक झाली, त्यानंतर आता शरद पवार सुनेत्रा पवार यांना भेटायला जातात। या सगळ्या घडामोडींचा काय नेमका अर्थ काढायचा? याचे दोन अर्थ आहेत। आपल्याला हे पाहायला पाहिजे की चुलत सासरा सुनेला भेटायला चालला की एक राष्ट्रवादीचा सुप्रीमो दुसऱ्या राष्ट्रवादीच्या सुप्रीमोला भेटायला चालला। जर हे पारंपरिक भेट असती तर सून सासऱ्याला भेटायला गेली असती। मला याच्यात थोडा राजकीय जास्त कल दिसतोय, कारण ज्या हिशोबाने दादांचा आकस्मिक मृत्यू झाला, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र शोकामध्ये आणि तडकाफडकीनी जे हे झालंय, शपथविधी झाला आणि त्यात शरद पवार बिलकुल अनटच्ड राहिले। म्हणजे शरद पवारांना माहिती नव्हतं की हा शपथविधी होणार आहे, असं ते स्वतः म्हणतात। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप लावतात। ते म्हणतात विलिनीकरण झालं होतं, ते म्हणतात नाही झालं होतं। इतकं गढूळ वातावरण झालं की या वातावरणात आता गोष्टी कशाच्या होणार हे सांगणं मोठं मुश्किल आहे। जर चुलत सासऱ्याची आणि सुनेची भेट असती तर सून भेटायला गेली असती सासऱ्याला। त्यांनी जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर आशीर्वाद घेतले। ते शरद पवारांचे गुरु होते, पण ते गुरु म्हणून शरद पवारांना ते मानायचे। त्या शरद पवारांशी संवाद इतका उशिरा का, हा फार मोठा प्रश्न आहे। सुनेत्राताईंचा शरद पवारांशी इतका उशीर का लागला या संवादासाठी, याच्यावरनं मला ही जास्त पॉलिटिकल भेट वाटते। ही पारिवारिक भेट याला मी थोडंसं हेच म्हणजे माझ्या मला म्हणजे मानवत नाही की हे पारिवारिकच भेट होते आणि फक्त जाऊन एकमेकांना सांत्वना देण्याच्या गोष्टी नाही आहेत या। सर, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे ते चोरवारे सर, 2.25 तास जय पवारांसोबत शरद पवारांची चर्चा झाली होती। फक्त स्मारकासाठी होईल असं वाटत नाही, विलिनीकरण किंवा आणखी काही मुद्दे यामध्ये चर्चेला असतीलच। याआधी सुद्धा हा जर मुद्दा सुटायचा असेल तर पवार कुटुंब एकत्र किंवा पवार कुटुंब एकत्र म्हणूनच हा मुद्दा सुटेल असंही आधी म्हटलं जात होतं। त्यामुळे मग आता पवारांच्या या सगळ्या मूळचा काय नेमका अर्थ तुम्हाला वाटतो? नाही, आता आपण या सगळ्या घटना घडामोडींच्याकडे जर क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील। म्हणजे अजितदादांचा मृत्यू, त्यानंतर अंत्यसंस्कार, त्यानंतर रक्षा विसर्जन, सुनेत्रा पवारांचं मुंबईला जाणं, दरम्यान ते सगळं तिकडे शपथविधीची तयारी सुरू असताना इकडे पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट घेणं, सुप्रिया सुळेंची भेट घेणं आणि जय पवार हे शरद पवारांच्या सोबत होते आणि दरम्यान काल तिथल्या अजितदादांच्या आणि पवारांच्या सहकार संस्थेतल्या किरण गुजर हे जे विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टेड, त्यांनी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आम्ही अजितदादांचं स्मारक उभारणार आहे असं सांगितलं आणि शरद पवारने आज सांगितलं की अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, मी या प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आणि त्या संदर्भात कुठलाही विचार झालेला नाही हे सांगितलं। मला वाटतं त्यानंतर जय पवारची झालेली चर्चा, आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जय पवार ही शरद पवार जय पवाराशी काय चर्चा करू शकतात, कारण इतकं अंतर आहे। म्हणजे वयापासून एकूण आकलन असेल, समज असेल, या सगळ्या पातळीवर म्हणजे जय पवार सारखा अत्यंत तरुण नवीन मुलगा पवारांच्यावर काय चर्चा करणार। मला वाटतं पवारांनी काय काय घडलं दिल्ली मुंबईत दरम्यानच्या काळात या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्या भवितव्यावर म्हणजे पर्सनल चर्चा तिथं मला वाटतं जय पवार बरोबर सोबत शरद पवारांनी काय फार राजकीय चर्चा केली असतील असं मला वाटत नाही। नक्कीच, धन्यवाद विजय चोरमारे सर आणि अशोक वानखेडे सर, तुमचेही धन्यवाद।